आज आमच्या नारायणगावमध्ये एक अशी घटना झाली आहे जी खूप वाईट होती. उद्या तू आम्हाला विसरशील बाळा. हा जिगरी विसरला तर आम्ही कोण नाही ना काय येतो नारायणगावला फक्त. अरे अरे आम्ही सांगितल्यावरती राजू जय शिवराय जय शंभूराज. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशेर. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सरपंच करा मी तुम्हाला या रस्त्याचं काम करून देतो. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर तू म्हणशील भाऊ डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग चालू केला काय विषय आता काय दाखवणार तू ब्लॉग मध्ये. तर आहे ना मी आता जुन्नरला चाललोय. टायमिंग नाही सांगत मी आता नाही तर शिवाय घालशाल तुम्ही मला. तर जुन्नरला चाललोय मी कारण की राजू उद्या जाणार आहे. राजूला बोललो होतो दुपारी येतो. ऍक्च्युली कालच जाणार होतो पण काल मला टाइम मॅनेजमेंट नाही झाला गणपती बाप्पाचं विसर्जन होतं त्यामुळं. म्हणून मग आता त्याला बोललो मी उद्या आज दुपारी येतो म्हणून. पण मला दुपारी आज माझी एवढी गडबड झाली मला टाइमच नाही पुरला. कारण की एक ड्युटी एक सम रिझन जरा थोडं एक रिझन होतं. आता तुम्ही म्हणशाल मी असं काय म्हणतो सारखं ड्यू टू सम रिझन असतात काही गोष्टी मी असं नाही सांगू शकत नाही का. मग ते केलं आणि सगळं झालं. मग मी आत्ता मोकळा झालो. त्याला मेसेज केला राजूला म्हटलं फ्री आहेस का म्हटलं येऊ का आत्ता. तो म्हटलं ये कारण की त्याला पण माहिती की तो उद्या जाणार आहे आणि त्याला जमणार नाही. आणि मला पण आहे ना एक लय खतरनाक रिॲक्शन भेटली आत्ता गाडी गेली आहे ना भाई बॅकर रिॲक्शन भेटली. आणि एक सिरियस इम्पॉर्टंट टॉपिकवरती पण मी बोलणार आहे पण ते जर थोडं फ्री झाल्यावरती. आज आमच्या नारायणगावमध्ये एक अशी घटना झाली आहे जी खूप वाईट होती. बोलेल मी त्या गोष्टीवरती. सिरियस इम्पॉर्टंट टॉपिक आहे दरवेळेचाच. आणि मला त्यानंतरच सांगेन मला लोक काय म्हणतात आणि काय नाही. अरे भाई ओम शिंदे इन द जुन्नर. नीरूला फोन केला तर नीरू म्हणतो मी झोपलो पण त्याला फोनच नाही करणार. त्या नाही करतो रे असं नको करायला विचारायचं करतो फोन करतो त्याला पहिला. आले आता काही तसे राजाचं त्यांचं हॉस्पिटल भेटू आपण लवकरच. आले बरं का आमचं झालं आता मी निघालो आता. राजू भाई लय दिवसातून ना काय रे बाळा तू काय विषय तुम्ही सगळ्यांनी कमेंट करा. काय सांगितलं ते शेटेचा आणि याचा काय किस्सा झाला सांगितलं काय बारीक पोरांवर भांडणं करतात. इगो 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 कोण आता ना असं आलत बरं का तोंडात माझ्या. काय म्हणायचं जाऊ दे आता निशब्द काही बोलू नाही शकत. उद्या तू आम्हाला विसरशील बाळा. हा जिगरी विसरला तर आम्ही कोण नाही ना काय येतो नारायणगावला फक्त. अरे अरे आम्ही सांगितल्यावरती राजू आपण त्याला बोलल्यावरती येणार बरं का असं नव्हतं येणार. भाई मानला भाई नीरूला. नीरू यांना पॅचअप करण्याचा प्रयत्न करतोय. हा बघ ना कोणासोबत बघितलं खरंय. चला मला उशीर झालाय. चला राजू भाऊ भेटू परत आपण. हे काही कामाचं नाही. जाऊ का प्रतीक आधी नको लागू इथे शिवनेरी कॉलेजला. शिवनेरीच ना काय तुमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज काय नाव सांग ना पूर्ण कॉलेज. छत्रपती. अरे तू छत्रपती कॉलेज म्हणलं ना तरी बास होत. अरे नाही पण त्याचं पुढचं नाव सांग ना तुला आता. बघितलं सॉरी जरा ना जरा मग मी पण एक डायलॉग मारणार होतो पण शिव छत्रपती कॉलेज. हा असं पूर्ण नाव सांगायचं ना. परफेक्ट. नाही तर तू आता जाऊ दे आता काय दुसरं जाऊ दे. चला निघतो आता मी पण उशीर झालाय. चला काळजी तू घे कळलं का मित्रांची जरा. हा तेच ना कॅमेरा जवळ विसरला मग चला. तर मित्रांनो काल नंतर आपण डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारी भेटतोय. तर आजच्या दिवशीचा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी चालू करणार आहे. आणि जसं मी काल सांगितलं होतं तुम्हाला की एक इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जी आमच्या नारायणगावमध्ये घडलेली आहे. ते मी आजच्या ब्लॉगमध्ये नाही सांगणार. ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे जो ब्लॉग उद्या तुमच्या भेटीला येईल त्या ब्लॉगमध्ये मी सविस्तरपणे सगळं सांगतो. कारण की आत्ता थोडी जादा गडबड चालू आहे. मग आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. उद्याचा ब्लॉग नक्की बघा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.